किती वेळ किती वेळ झाले पैसे घेऊन? एरियस काय तू? आय एम द थॉमस. यो बघ तुझा नवरा, त्याला बोल. कशाला आले तू? त्याला बोल. आय एम द थॉमस. कोण आहे? थॉमस. मला काय थॉमस आहे? तुम्ही थॉमस आहे आणि तो अरुण कदम आहे? हे काय चाललंय? ताई इकडे या. ताईंना समजव. ताई आम्ही इथून पण ऐकायला येतं, बोला. नाही नाही ताई काय झालं हे ना वेगळंच वागायला लागले हल्ली. हा ना बिचारा खाली चालला होता कुठेतरी, त्याला पकडून आणलं. त्याला म्हणेल तू अरुण कदम आहेस, हे पोरं मला भाडं देत नाही, त्यांच्याकडनं भाडं घे म्हणून ह्याच्याकडनं पण भाडं घेतलं आणि ह्याच्याकडनं 3,000 रुपये घेतले. 4,000 घेतले. 4,000. अरे बापरे, काय करू या माणसाचं? सॉरी, आता एवढेच आहेत, नंतर देते मी. कशाला पैसे? बसा. पुन्हा जर हा माणूस इथे आला तर पहिला फोन मला करायचा, कळलं? चला घरी चला. हॅलो अरुण कदम. हो, अरुण कदमच बोलतोय. आता रे वाचऱ्यांनो, काय वाटलं तुम्हाला? अरे अरुण कदमचा फोन माझ्याकडे आलाय. वाचऱ्याला सांग, बोल तू. नमस्कार मंडळी, परीक्षेच्या ताणावर हास्याचं उत्तर घेऊन आलीये. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. तर मंडळी, आज पुण्याच्या प्राजक्ता माळी ऐवजी पुण्याची विनम्र अभिनेत्री प्रियदर्शनीने सूत्रसंचालनाची धुरा सांभाळायची जबाबदारी घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा मला सांभाळायची जबाबदारी जरा घ्या. धन्यवाद. त्यामुळे आज मनमोहक हास्य जरी नसलं तरी गोडखळ्यांची कॉम्प्लिमेंट प्रत्येक प्रहसनाला नक्कीच मिळेल. मित्रांच्या पार्टीनंतर बिलाच्या सामायिक वाटणीवर सुरू झाली आहे चर्चा. बघूया यातून हास्याची भरघोस टीप कशी मिळते ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. हळू रे, हळू सावकाश. खाली बघ रे बाबा, नका पीत जाऊ रे एवढे. सावकाश सावकाश. चल 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 चल. आयरन वाढलं काय? आयरन रे तुझं वाढलंय की नाही? नका पीत जाऊ रे एवढे. तू तुझी पायरी ओळखून वाक ओ आय लय प्यालो रे, लय प्यालो. आई शपथ, म्हणजे इतक्या वर्षानंतर प्यालो यार. पुराने दिन याद आ गए. आपले एक मगर मिठी झाले पाहिजे. अरे हो रे, ठीक आहे ठीक आहे. एक मगर एक ग्रुपची मिठी झाली पाहिजे यार. मिठी आले. इंडिया जिंकले. कुठली इंडिया जिंकली? आज मॅचच नाही इंडियाची. ट्रम्प दादा जिंकले. ट्रम्प दादा जिंकले आपले. ट्रम्प तात्या जिंकले आणि आपल्याला टाईट करून सोडले त्यांनी. कळलं का? हा, ट्रम्प दादांनी टाईट केला आपल्याला. पीत जाऊ. ह्या गोष्टी पान झालं पाहिजे. पान कोण खाणार? पान खाऊ केला का? काय मी पैसे देतो की? मला 4 पाहिजे. 5 पान दे. 5 मसाला पान द्यायचा. मसाला पर उसमें गरम मसाला मत डालो. चेरी डाला भैया, चेरी. ऐक ऐक, पशा पशा ऐक. इकडे 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 ये, या ना इकडे. अरे मजा आली आज. सोड, मजा आली. अरे भाई, आय लव्ह यू. मजा आली. बरे मजा आली. कशी काय मजा आली? काय ते? मजा कशी काय आली म्हणजे? तुला मजा कशी काय आली? तू पित ना, तुला मजा कशी काय आली? ठीक आहे, मी पित नाही, पण मी कंपनीत एन्जॉय केलं. खाल्लास ना? अरे कसला डेंजर चांगला खातो हा सव्या. अरे अरे, आणि माझा सगळा किचन 65 यानं संपला. चिकन 65 असं होतं ते. कुठला किचन? ऐक 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 ना पशा. मगाशी आपण आत गेलो. मजा गेली. तर बिल दिलं ना त्या वेटरने आपल्याला. तर तुम्हाला काही नेटवर्क वगैरे काहीतरी नव्हतं. हा, तर मी कार्ड स्वाईप केलं आणि आपलं ठरलं होतं की बाहेर आल्यानंतर मग कॉन्ट्रीब्युशन काढूया. तर ते कॉन्ट्रीब्युशन द्या आता.
ओय पशा कॉन्ट्रीब्युशन दे ना कॉन्ट्रीब्युशन. हा आता काय ठीक आहे. ए आपण आज ठरलं होतं काय हे काय करतो आज ठरलं होतं ना कॉन्ट्रीब्युशन द्यायचं म्हणून मी नाही का कार्ड स्वाईप केलं बिल झालं ना ते कुठे काय बिल आहे का? किती झालं पैसे? ए बिल मगाशी सांगितलं ना मी तुला हे 9,708 रुपये. अरे आज सांगितलं मी तुम्हाला 9,708 रुपये झाले आपले 5 जणांचे मिळून. एवढे? हा अरे हे बघ हे सगळं आहे ना इकडे कम्प्लीट बिल आहे इकडे 9,708 रुपये झालेले आहेत. आता हे बघ जर त्याचे आपण 5 जण आहोत ना 5 जणांमध्ये हे केले तर भागिले 5 1,841.60 पैसे होतात. 60 पैसे इकडे इकडे ए, कुठे चालला इकडे इकडे तू कुठे चालला इकडे ये. कुठे चालला तुम्ही इकडे कुठे चालला तुम्ही हे बघ हे 1,841.60 पैसे होतात. 60 पैसे कुठे 60 पैसे जाऊ देत काही प्रॉब्लेम नाही आपल्या मैत्रीत काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मी 200 रुपये टिप दिली होती त्याला ती सुद्धा जाऊ दे काही प्रॉब्लेम नाही आहे. हा 1,841 रुपये झालेले आहेत कॉन्ट्रीब्युशन तेवढं द्या. एवढं? 1,841? हा. एवढं पैसे असते म्हणजे एवढं का होतं का? रेग्युलर रोज बसतो आम्ही इकडे लागा एवढं पैसे कवा तरी झाले ते का? रोज बसता म्हणूनच एवढं झालंय. ओकेजनली बसला असतात तर एवढं झालं नसतं कळतं देऊन टाका ना यार. म्हणून मी सांगलो होतो या हॉटेलमध्ये नको बसू. चायनीजच्या गाडीवर बसलो असतो रेडीमेड करून पैसे मेरा कोण सुनता नाही. सॉरी मंदार भाई सॉरी. नेक्स्ट टाइम तू बोलशील ना आपण तिकडे जाऊया. दिस टाइम सॉरी. चला ए, चला काय चला ए पैसे दे नाही एक मिनिट ए प्लीज यार असं करू नका यार अशा कमावून यार. ए, चला. आपलं ठरलं होतं ना पैसे देऊन टाका नाही. समय अरे बघत असताना का समय समय म्हणतो रे मी तिकडे बघत असताना म्हणणं म्हणजे मला काय झालं. संपूया ना यार विषय. चला पैसे दिले नाही त्याने हे म्हणे. अरे देऊन टाका ना हे बघ, चल चल हा. कमन हा झोपू नको पैसे काय करताय? असे पैसे देऊन टाका यार प्लीज यार. आपण हे बघ, दरवेळचं तुमचं असं आहे यार. किती 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 झाले? जे आहे ना याच्यात लिहिले ना 9,708 बिल झालंय. किती? अरे पहिल्यांदा ऐकल्यासारखं काय करताय मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला 9,000 हे काय हा. कम्प्लीट आहे इकडे हे बघ 9,708. मला हे म्हणायचं तू का दिले? मी का दिले म्हणजे का दिले? आई मी देत होतो शपथ मी पाकिटातनं काढलं कार्ड पण दिलं वेटर. आधार कार्ड होतं ते आधार कार्ड कुठे स्वाईप करून कुठून पैसे काढणार तिथून कळतं. अरे नका करू यार तुम्ही एक तर टाईट होता नको तेवढं पिता प्लीज देऊन टाका यार असं काय. तुला डेंजर आहे समय. सध्या इकडे रे तू कशा आहे? इतकं पिशील तू इतकं पिशील हे देऊन टाका प्लीज देऊन टाका नाही रे. सामे हा ते ह्याचं टिपचं किती पैसे दिलेस तू? ते 200 रुपये दिले ते नको देऊ काय प्रॉब्लेम टिप्स नको टिपचं नको टिपचं काय गरज नाही. का टिपची पण घे ना. टिप सकट घेणार असेल तर मी पैसे देतो नाही तर पैसे विसर. चल चल दे टिप दे मला चालेल टिप सकट दे चल 200 रुपये टिप आहे ना. टिपचे पण घे. 40 रुपये प्रत्येकी झालेले आहेत. आता 1,981 रुपये झालेत. चल दे प्लीज देऊन टाका देऊन टाका ना यार. दरवेळेच रे तुमचं आपलं काय त्याने भरलंय यार. किती झालं सांग? 1,000 किती? 1,941 झालेले आहेत परत टिपचे 40 रुपये ऍड केलेले आहेत 1,981. ओके आपण लगे एक काम करू. चल. 1,981 हा भाई वरचा एक तर सोडशील ना. ठीक आहे एक सोड ना एवढं हो, काय सोडतो. सोड ना त्याला काय. सोडतो म्हटलं ना त्यानंतर सोडणं का सांगतो सोडतो मी सोडतो. एवढं काय पैसे 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 करते लगा? नाही मला पैसे पाहिजेत. उद्या देतो तुला. उद्या नाही तुमचं उद्या मला माहिती येत नाही मागच्याला माहिती आहे ना तो गच्चीवर पार्टी होती मजा आली. लई माझ्या ती गोष्ट वेगळी खर्च मी केला होता 7-8 हजार रुपये खर्च झाला होता सगळा खर्च मी केला होता. देतो तुला देतो उतरल्यावर तो बिल्डिंगच्या खाली सगळे निघून गेले आपापल्या घरी. प्रसाद लोकांच्या घरी माहिती ना पार्टी होती आपण गिफ्ट द्यायचं होतं सगळ्यांनी सांगितलं देतो कॉन्ट्रीब्युशन कोणी दिलेलं नाहीये. गणेश सगळे आणि मी दोघांनीच पैसे घातलेले होते. मग आणि नंतर प्रसाद लोक सगळ्यांना सांगतात अरे यार तुम्ही मला जे गिफ्ट दिले सगळ्यांनी मिळून तेव्हा अरे थँक्यू लाजा नाही वाटत थँक्यू म्हणायला. मी दिले यार पैसे सगळे अजून तुम्ही कॉन्ट्रीब्युशन दे नाही यार प्लीज यार. यार काय होतंय ना पशा मी खूप चांगुलपणा दाखवतो मला खरं तर या ग्रुपमध्ये नका बोलवत जाऊ मी हात जोडतो. मी इमानदारीत स्वाईप केलं कार्ड संपू ना यार. आता संपवून टाका विषय संपत द्या ना please. पैसे देऊन टाका ना. हा, चल, दे. पैसा काय यार? पैसा बोलता नका करू यार पैसा काय? सिरियस भंकस करतो नाही रे मी सांगतो ना यार. बरं. ए पण तू कसा दे सम्या? नाही, थांब, बिल दे. काय आलं बिल दे. हे घे बिल घ्यायचं बिल दे का? किती आलं हे घे ना हे बघ ना
मी काय खोटं बोलतोय हे बघा 9,000. 9,708 रुपये झालेले एक्सप्रेशन काय देतो पहिला ऐकलंस आयुष्यात कधी हा आकडा 9,708 रुपयाचा प्लीज हे बघ यार हे ते देऊन टाका मला नाही माहिती यार दरवेळेच आहे मी एक तर पित नाही म्हणून तुम्हाला सगळ्यांना पिकअप करायचं मग झाल्यानंतर ड्रॉप करायचं मी काय करतो यार हे पशा बायको पण मला काय मिळतंय बायको पण ओरडते. मग माझं मंथन नाहीये 29-28 तारखेला माझं मंथन नाहीये पण तू का दिलं समा पैसे अरे एक चांगलं त्यांची gesture- माहिती ना तुला कसली आहे ती यांचे पैसे कशाला दिले तू त्याचं खाल्लंय त्यानं दिले जास्त पैसे ना सावत्या काय बोलतोस तुझं तुला कळतं का रे मला सांग बघू तू काय दिले अरे मी असे चांगलं जेस्चर म्हणून दिले ना यार मला हे का बायको हे नाही मी बघतो ऐक माझा ना कार्ड स्वाईप केलं ना की तिथे बायकोकडे ईमेल जातो माहितीये का ते आम्ही ते सिस्टम करून घेतलेले आता त्याला कळलं ना तिला बायकोला 9,000चं स्वाईपिंग केलं वांदे होतील माहितीये काय कोणा काय जातो बायकोकडे ते आम्ही करून घेतलंय काय क्रेडिट कार्ड स्वाईप केलं ईमेलकडे जातं तिकडे असं करून ठेवले आम्ही ते कार्ड कोणाचं आहे कार्ड आमचंच आहे पण ते कुटुंबाला ते खर्च कडे कंट्रोल पाहिजे ना खर्च मेसेज बायकोला कसा जातोय मग अरे तसं नाही असलं नाही जिंदगानीमध्ये तुझं लगा काय महत्वच नाही आयुष्यात का बायकोला का वॉच ठेवतीये अरे तुझ्यावर watch नाही. एवढं असतं कुठं लागा हे असं आहे. कुत्रा झालाय बायकोचं हे बघ, हे कुत्रा एवढं असतं कुठं कुत्रा नाही म्हणायचं ते अरे कुटुंब आहे ना डॉंकी अरे व काय अरे कुटुंब ऍडजस्टमेंट करण्यासाठी ते केलेलं आहे खर्चावर कंट्रोल पाहिजे ना कुणाचं तरी पैसे कोण कमवतो काय बोलतोयस तू काय बोललास परत बोल पैसे कोण कमवतो पैसे कोण पैसे मी कमवतो पैसे तू होय होय, कमव बरोबर आहे पैसे मित्रांवर उडव गटारात टाक ती बोलणारी कोण हे बा प्लीज हा बायकोवर आवड नाही चढवायचा आमची सिस्टीम आहे ती Sorry. सहचारणी आहे रे ती तिला कळलं पाहिजे ना हे काय फोन कर फोन फोन कशाला फोन काढ आणि बायकोला फोन लाव नाही. बायकोला सांग मी स्वतंत्र आहे काय करायचं ते करेन फोन लाव अरे मी विचार पण नाही करू नाही पण हे नाही अरे मोबाईलचं काही घाबरू संबंध नको मोबाईल ना आपण ईमेलचा पासवर्डच चेंज करू लॉग आउट मारतो नाही. वेड आहेस का तू वहिनींना काय नाही सांगितलं ना तुला लॉग आउट मारतो नाही नाही जमणार नाही याला सांगायला घाबरतो बायकोला घाबरतो बायकोचा बैल नाहीस तू कुत्र आहे कुत्र मी बायकोचा बैल कुत्रा डुक्कर पण आहे चल काय म्हणणं आहे हा. मान्य आहे मला मला संपवा पैसे नाही, द्या. हे देऊन नाही टाका. यार तिला कळलं ना आज ते विचारणार घरी गेल्यावर आता थोड्या वेळाने फोन येईल मला पैसे हे संपून टाका. मला पैसे संपून टाका पैशाचं काय मला पैसे पाहिजे किती आलं बिल दाखव मला 9,708 रुपये झाले देऊन टाक किती गप्प बसा. तेच चाललं यार मला पशा राडा करू नको यार मला तुमच्या ग्रुपमध्ये नाही यायचंय मला काढून ग्रुपमधून व्हॉट्सअप ग्रुप आहे काढून टाका मला काही मला आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे देऊन टाका यार हे होतं रे डोक्याला ताप होतो यार चुनो चुनो एक चांगलपणा म्हणून मी ते स्वाईप करतो मला पण ना मूर्ख आहे मी बावळा. एवढं नको आज संध्याकाळी देऊन टाकतो तुला रात्रीचे 12:30 वाजलेत कुठली संध्याकाळ आज काय तुला सम्या माझे आता भरतोस मी तुला उद्या देतो तुझे ऑलरेडी मी भरले आहेत ह्याचं कॉन्ट्रीब्युशन पण मी भरायचं मलाच भरायचं आणि कळतंय तुला काय अक्कल आहे का मला पैसे दे म्हणजे मी कोण तू फुकट्या माझ्याशी बोलू नकोस तू कळलं तू फुकट्यास खिशात पैसे नाहीत कशाला प्यायला येतो काय बोललास तू फुकट्या जा मला फुकटे बोलला मी चाललो कुठे झाला जीव देतो मी जाऊन पैसे दे मग जीव दे चल ये अरे मी नाही देणार. पैसे दे आणि मग ए जीव- सम्या यार पैसे बायको नीच वाट माणूस नीच माणूस आहेस तू जीव द्यायला सांगतोय 50 रुपयासाठी 50 नाही रे 50 काय 50 9,708 रुपये आहेत किती प्रत्येकी 1,941 रुपयात मला आत्ताच्या संपवा यार. त्याच्या मेहनतीचे पैसे देते मला पैसे दे आताच्या आता पैसे हो दे मी बोलतो पैसे काढा सगळ्यांनी हा? त्याचे पैसे काढा सगळ्यांनी ए तू पैसे मागणार नको हो म्हणजे त्याचे पैसे आहेत ना दे की मग सामीने मी बघून घेऊन मित्र आहे तो माझा माझ्या कुठे मित्र आहे मग तू ते पैसे दे मग आमचा पण मित्र आम्ही आमचं बघू ना मग पैसे द्यायला काय जाते तुला तू काय मागतो पैसे ए, हात लावू नको ए. माने धक्के मार. वाय, मुस्काडा माझे हात लावू. 3.5 कोटी रुपये बाकी आहेत सगळ्या 3.5 कोटी रुपये दे आधी मला. साडेतीन, नाही रे. याला काय अर्थ आहे? मानेला धक्का देऊन काय? माने धक्का माणूस गेले जायस तू माणूस गेले जायस
माणूस किलेस 15-20 रुपयांसाठी मित्रांमध्ये खूप पडलीस. अरे 15-20 रुपये नाही आहेत ते मग? 9,807 रुपये आहेत ते किती किती म्हणतोय मला पैसे द्या यार सांगून ठेवतोय. अरे तुम्ही यार राडा करू नका हात जोडतो यार सगळे बघतायत लोक तुम्ही जा घरी जा नको पैसे जा घरी जा. अरे हे कोण मित्र आहेत आणि ह्यांच्या पार्टीला मी का नेहमी जातो हेच मला कळत नाही. दादा अय. आपका पान 500 रुपये हो गया. हिंदीत मी दिली ऑर्डर तुला माझ्याकडे पैसे नाही मागायचे आता माझ्यान फनका निघून जाईल. दारू पी के नाटक कर रहा है. अरे दारू नाही प्यायलो मी. ये अन्ना 4-5 लड़के लोग भेज रहा है, नाटक कर रहा है, पैसे नहीं दे रहा है. दे रहा अन्ना मत बचा. अरे यार पैसे दे. अरे तू येडा है क्या मैं पिता नहीं है यार एक खाली फिली मेरे को देनो का. अरे काय यार अरे प्रसाद हे काय मित्र आहेत यार. 9,000 रुपये आधी खर्च झाले होते वर अजून 500 रुपये दिले 10,200 रुपये खर्च झाला यार माझा. किती वा 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 वा. बाय द वे किती बिल झालं होतं? 9,708 रुपये. किती? स्किटमध्ये दारू तुम्ही पित होतात पण तुमच्या कॉमेडीची नशा आम्हाला चढत होती. वा वा. विचारूया आपल्या दर्दी हास्य रसिकांना त्यांना ही कॉमेडीची नशा किती चढली आहे. प्रसाद दा. संपूर्ण महाराष्ट्राला माझं हे सांगणं आहे रादर अख्ख्या जगाला माझं हे सांगणं आहे की या स्किटमधनं लक्षात घ्या की प्रसाद ओकनी पार्टी दिलेली आहे. एनिवे फॅन्टॅस्टिक मस्त होती कॉन्सेप्ट आणि अत्यंत नॅचरल परफॉर्मन्स होता. सेटिंगवाल्यांचं पण खूप कौतुक. तो पानाचा ठेला आणि ती बुर्जीची गाडी त्याच्याबरोबर तो सिलेंडर ते वेस्ट बीन वगैरे इतकं परफेक्ट दाखवलं आहे सगळं की क्या बात आहे. या मुळे तो मागचा बार पण कसा असेल ह्याचं पण व्हिज्युअलाइज आम्ही करायला लागलो. इतकंच नाही तर तो अण्णाला जेव्हा हाक मारली तेव्हा खरंच श्याम राजपूत असं लावून घेऊन येतो की काय इथपर्यंत ते तुम्ही नेलत. फॅन्टॅस्टिक. प्रत्येकाने फारच जीव ओतून काम केलं आणि समय तुझ्याकडे बघताना मला कायम माझी आठवण येत होती की मी पण असाच असतो चार मित्रांच्या मध्ये पैसे देऊन कायम कधी परत न मिळणारा. त्यामुळे मला जागोजागी मीच दिसत होतो तुझ्यात. आपल्यासारख्या सच्शील माणसांबरोबर जग असं का वागतं मला खरंच प्रश्न पडतो. पण तरी असे मित्र पाहिजेत त्याशिवाय लाईफमध्ये काही अर्थ नाही. लाजवाब मजा आली खूप मजा आली. सई. फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मग तू एक प्रश्न विचारलास असे कसे मित्र तर मला असं म्हणायचं की हे सच्चे मित्र आणि सच्चे मित्र असेच असतात आणि ते असल्याशिवाय मजा येत नाही आयुष्यात. पशाजी म्हणाले तसं तुम्ही जेव्हा जेव्हा ड्रंक होण्याचं स्किट असतं तेव्हा एक काहीतरी एक्स फॅक्टर अपसूक येतो आणि फार मजा करता तुम्ही. बने मला तुझे काही जागा विशेष आवडल्या. मध्येच जो आवाज तुझा वाढत होता म्हणजे एकदम आय थिंक ह्याच्यामध्ये तुम्ही बारकावे आपण काढतोय बाजूला हे तुम्हाला कळत पण नाही इतक्या नकळत तुम्ही सादरीकरण करता. त्याची खूप छान मजा येते. ब्रिलियंट परफॉर्मन्स. खूप मजा आली आणि किती त्याला आम्ही खूप एन्जॉय केलं. शेवटचं किती तर ब्रिलियंट होतं. व्हेरी नाईस. युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं पण प्रेमात घडलेल्या गुन्ह्याचं काय बघूया पुढच्या प्रहसनातून. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य जत्रेच्या यंग ब्रिगेडला. हॅलो चेतना मॅडम स्टाफ कुठे आहे आपला. स्टाफ कुठे आहे. नाही नाही सगळ्यांबद्दल सांगू नका मला. मिस्टर पृथ्वी प्रताप कुठे आहेत. काय नाही 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 त्यांना सांगा की मॅडमने आत्ताच्या आत्ता बोलवलंय. हो जिथे असतील तिथे. हां हां जिथे असतील तिथून त्यांना इथे यायला सांगा. हां ठेवा. असे कसे कुठे जाऊ शकतात न सांगता. तळमळ काही नावाची काही गोष्ट असते की तळमळ नावाची गोष्ट काय असते की नाही. हा किती उशीर किती वाट बघायची एखाद्याने. तुम्ही लवकर आलात. चोळी काय 2 मिनिटं असताना मी पोचलो तेव्हा तुम्ही बाळ पकया.
थोबाड बंद करा, माझ्यासमोर आवाज नाही चढवायचा. मॅडम मॅडम फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकेंड टाइम में लव हो गया. फर्स्ट टाइम देखा तुम्हें हम खो गया, सेकेंड टाइम में लव हो गया. ये अक्खा इंडिया जानता है, हम तुम पे मरता है. दिल क्या चीज है जानम, अपनी जान तेरे नाम करता है. दिल क्या चीज है जानम, अपनी जान तेरे नाम करता है. जय हिंद मॅडम. मॅडम जय हिंद मॅडम. मॅडम बोलावलं तिकडे बघा, तिकडे बघा. काय झालं मॅडम? मिशी वाढवलीत, नुसती बघून टोचते. मॅडम असं बोलत नका जाऊ. माझं थोबाड आहे, माझे ओठ आहेत, माझी मिशी आहे. तिला कधी प्रमोशन द्यायचं ते मी ठरवीन. कशाला बोलवलं ते सांगा. भट मॅडम सांगत होत्या. हा, भट मॅडम, बरोबर. भट मॅडमने मला सांगितलं तुम्ही 4 दिवसाची सुट्टी मागितली. कशासाठी 4 दिवस? मिस्टर पृथ्वी 4 दिवस इथला जराही विचार करत नाही तुम्ही. जराही विचार करत नाही. इथला निवडणुका जवळ आल्यात ते काही नाही. मी तुम्हाला 4 दिवसाची रजा नाही देऊ शकत. मॅडम मला रजा पाहिजे. माझं गरजेचं काम आहे. मला गावाला जायचं आहे. मला जावं लागणार आहे. कशासाठी जाताय गावाला? मामानं 2-4 स्थळं आणल्यात. पोरगी बघणार आहे. अरे वा, काय बोललास? काय बोललास? आये वा तू या, आये वा. मॅडम मामाला ना मी असं पायदळी तुडवीन ना तुझ्या मामाच्या तर. अरे पण मामाच नाही बाजूम. बंद ठेव. तू नको की बोलू का? बस जरा. मॅडम 1 मिनिट. ऐ इथं पुढे ये. तू इथं कशाला आलायस? माय खायला म्हणजे कुणी बोलवलंय तुला? सरांनी. हा? टेक्निकल मला बोलायला विचारलं काय करतोय. मी बोललो काय नाही, ये माखा बोलले. मॅडम कॉमेडी करतोस? मॅडम त्याला मारू तिकडे नका. मारते, तिकडे तिकडे कोण करशील? चल. मॅडम 1 मिनिट. बाहेर बस. बाहेर बस. सॉरी. मॅडम काय करताय? तुम्ही गावाला का जाताय? तुम्ही नका जाऊ. मला जावं लागणार आहे मॅडम. ते यंदा कर्तव्य आहे. आणि मग आपल्या कर्तव्याचं काय? हे बघा मिस्टर पृथ्वी, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा. आता कर्तव्य हीच तुमची ड्युटी आहे. ही वर्दी हीच तुमची बायको आहे. आणि ही चौकी हाच तुमचा संसार आहे. मी तुमची 4 दिवसाची रजा नामंजूर करते. तुम्ही मॅडम नाही जायचं तुम्ही. मला जावं लागणार आहे. नाही मॅडम तुम्ही रजेचा अर्ज फाडू नाही शकत. काढला. तुम्ही मुद्दाम करताय मॅडम. हो, कारण तो माझा हक्क आहे. आणि माझं लग्न? तो पण माझाच हक्क आहे. मॅडम मला कळत नाहीये मिस्टर पृथ्वी. किती वेळा सांगितलंय तुम्हाला, का नाही कळत मॅडम? तुम्ही सुंदर आहात, हुशार आहात, कर्तबगार आहात. माझ्यापेक्षा चांगला पोरगा भेटेल तुम्हाला. बस. ही वाक्य मुलांची नाही आहेत. हे मुलांनी नाही बोलायचं. ही मुलींची वाक्य आहेत. नका ना जाऊ. चला 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 तुम्ही आणि काय द्या मॅडम. चला चला चल चल चला चल बोला. थोबाड फाडी चालते काय? ए चल चल पटकन चाल. काका माझा ऐका. ए वसाडे काका कोणा बोलते? टॅमो बोल. डॅमो. टॅपर मोरे. काय चाललंय? काय चाललंय? हे काय चाललंय इथे? काय चाललंय का इथे? नाही आमच्याकडनं तुम्ही बसा. तुम्ही हो बसा. बसायला कोणी सांगताय? बसायला कुठं सांगताय? हा? यांचा आधी लायसन्स जप्त करा. नाही. काय गप्प बसा गप्प बसा. यांनी रस्त्यावर गाडी चालवताना जवळ 12 डझन नियम ह्यांनी पायदळी तुडवली. नाही ऐका मॅडम. त्याच्या मागे ना- ऐ खोटं नाही बोलायचं. त्यांनी मला CCTV फुटेज हे पाठवलं होतं मोबाईलवरती, व्हिडिओ क्लिप. त्याच्यात बघितलंय मी. हे जवळजवळ सिग्नल तोडल्यात, 2-4 जणांना कट्टा मारल्यात, रॅश ड्रायव्हिंग केली आहे. सगळे नियम तोडले त्यांनी. नाही, आम्ही तोडले. मॅडम ओ मॅडम अहो एवढंच नाही, म्हणजे वन वे म्हणजे रॉंग साईडला गाडी घातली आणि एकाच्या गाडीला ठोकलं. गेला कुठे तो? गाडी ज्याला ठोकला तो बार इकडे असं याच्या गाडीला ठोकलं. मॅडम गप्पा बस. आणि अक्कल ह्याला शिकवत होते.
ए तेरे को गाड़ी नहीं कोई चलाने का आता है क्या? वो गाडी नाही, वो हात गाडी पोचल्या, भावना पोचल्या, हात इकडे गाडी या, या, भावना पोचल्या या इकडे बघा आम्ही त्याला मला गप्पा बस लाज नाही वाटत तुम्हाला मॅडम. आई बापाचा पैसा हा असा उधळता तुम्ही मॅडम, अशाही एकदा- गाड्या चालवायच्या कोणालाही ठोकायची काय कसला माज आलाय ग तुम्हाला पैशाचा माज आलाय मॅडम एकदा ऐकून घ्या. आवाज खाली रस्त्यावर पण असाच आवाज तुला विचारलं तुला तिकडे जाऊन बस जा बस जा रेडी. आम्ही आयुष्यपद नाही तुमच्या सारख्यांमुळे ना लोक ज्या बायका ड्राईव्ह करतात ना त्यांना शिव्या घालतात कळलं मोरे यांना आत टाका प्लीज ऐका ना मॅडम. टाकू नका प्लीज मॅडम सॉरी आम्ही परत अशी चूक नाही मोरे त्यांना आत टाकू नका. त्यांना काय सांगायचं असेल त्यांची काय बाजू मांडायची असेल मांडू द्या. तुम्ही बोला. हे बघा मॅडम मी कधीच गाडी चालवताना मोबाईल बघत नाही, आजपर्यंत बघितला नाहीये. मी रूल्स फॉलो करते, तुम्ही प्रियाला विचारा. हो आई शपथ म्हणजे ही जर ड्राईव्ह करत असेल ना तर मागच्याना पण कंपल्सरी सीट बेल्ट लावायला लावते ही. पण ऍक्च्युली आज ना सगळं त्या अक्षयमुळे झालं. प्रिया, प्लीज. एक मिनिट प्रिया, प्रिया एक मिनिट. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि म्हणून ही एवढी भैसटली आहे. त्या अक्षयने हिला नकार दिला आणि तो गेला गावी त्या मुली बघायला लग्नासाठी काहीतरी. त्याच्यामुळे ही डिस्टर्ब झाली, त्याच्यात हिने गाडी चालवली आणि म्हणून हे सगळं झालं. नाही तर ऍक्सिडेंट झाला नसता मॅडम. आई शपथ मी खरंच सांगते त्या अक्षयमुळे झालं खरंच हा ऍक्सिडेंट. नाही तर ए नॅचरल अभिनय. स्टोरी रचू नका, काय ते खरं खरं सांगा पटकन. स्टोरी नाही खरी शपथ सांग. मोरे एक मिनिट थांबा प्लीज, एक मिनिट थांबा तुम्ही. मॅडम तुमच्यासाठी 1 मिनिट काय, तुमच्यासाठी मी 1 जन्म थांबायला तयार आहे. एक तर आधी टोपी नीट घाला. उलटी टोपी घालून येता हवालदार येतोय की जातोय ते कळत नाहीये. इकडे थांबा. 1 जन्म थांबताय माझ्यासाठी. हे सॉरी नाही एक मिनिट बाळा मी समजू शकते तुझं दुःख, मी खूप चांगलं समजू शकते. मला सांग कोण आहे हा अक्षय, कोण आहे? अक्षय टोमरे माझ्या ऑफिसमध्ये आहे. आज मी त्याला न राहून प्रपोज केलं, त्याने तोंडावर नाही म्हटलं. मला म्हणाला तू सुंदर आहेस, हुशार आहेस, कर्तबगार आहेस, तुला माझ्यापेक्षा चांगला मुलगा मिळेल. ही वाक्य मुलं कधीपासून बोलायला लागली? तेच ना मला कळत नाहीये मॅडम. आणि मॅडम मला माझा थरकाप उडाला आणि आय एम सो सॉरी. त्या रागात मी गाडी काढली. आय स्वेअर. मी हिला सावरत होते. ओके पण नाही झालं कंट्रोल. हरकत आहे, मी समजू शकते. एक मिनिट मोरे एक काम करा, हे सगळं त्यांचं जे काही बोलणं आहे ते लिहून घ्या आणि ह्या दोघींना सोडा. आणि ह्याच्या बापाला बोलवा पोलीस. एक मिनिट त्यांना सोडा आणि ह्याच्या बापाला का बोलवायचं? एवढ्या लहान मुलाच्या हातात गाडी कशी देतात ते? मोठा आहे मॅडम, माझ्याकडे लायसन्स पण आहे बघा. 1 मिनिट. एज बीज नंतर बघते, कोर्टात येऊन घे जा. एक मिनिट मॅडम असं नाही करू शकत तुम्ही. का नाही करू शकत मी? त्याची काय चूक आहे? मग हिची काय चूक आहे? हिने प्रेम केलं ही चूक आहे तिची? काय चूक काय तिची? यांनी गाडी ठोकली बोलू नकोस मध्ये, बोलू नकोस मध्ये, कळलं ना? मॅडम चल 1 मिनिट. प्रेम करणं हा जर गुन्हा असेल ना तर त्या प्रत्येकाला शिक्षा द्या ज्याने कधीतरी कोणावर तरी प्रेम केलंय, कळलं? तसं असेल तर मला जन्मठेप दिली पाहिजे. अरे माझ्या एवढं तर त्या मारिओने पण प्रेम केलेलं नाही. कोण मारिओ. कोण मारियो? ज्युलिएटचा छावा. तो रोमियो. असं मला मोरे कशाला मारायला बोलायची ती नावं? कोण मारियो? कशाला उगाच बोलायचंय? जरा शांत राहा, जरा ड्युटीकडे लक्ष द्या. एक काम करा, तो व्हिडिओ दाखवा मॅडमला. तो व्हिडिओ दाखवा, त्यांना पण कळू द्या. ह्यांना एवढी अक्कल नाही, गाडी चालवताना फोनवर बोलायचं नसतं ते. नाहीच बोलत, नाही शपथ, ही कधीच रूल नाही तोडत. दिसलंय व्हिडिओ मध्ये. अहो त्या अक्षयचा फोन आला नेमका म्हणून उचलला. आता नकार दिलाय ना आपण तरी काळजी घेवाले फोन करतो. घरी पोचलीस की मेसेज कर वगैरे. आता गरज आहे का काही? काळजी करतो ना ग तू. बस असेच असतात हे पुरुष, काळजी करतात. आपण भूलतो आणि काळजीला प्रेम समजतो आपण. मॅडम तुमची पण गाडी 1 वेवर चालली. तुम्ही यू टर्न घ्या आणि माझ्या हायवेवर या. मी तुम्हाला 120च्या स्पीडने प्रेम कसं करतात ते दाखवतो.
प्रेम दाखवायचंय मला, प्रेम दाखवायचंय. त्याला बाजूला करतोय. मोरे मोरे तुमच्या गाडीला ना गंज चढलाय. 15 वर्ष जुनी झाली आहे तुमची गाडी. पेट्रोल पंपावर पेट्रोल सुद्धा भरणार नाही तुमच्या गाडीत कोणी, कळतंय तुम्हाला? आरटीओने 15 वर्षापूर्वीच्या गाड्या स्क्रॅप करायला सांगितल्यात. काय करताय? जा तिकडे, जाऊन उभे राहा. हे दाखवतायत. खबरदार जर परत हसलात तर. मस्करी वाटते प्रेम म्हणजे, मस्करी वाटते. काय करतो हा अक्षय? माझ्या ऑफिसमध्ये माझा ज्युनियर आहे. मी असा विचार केला त्याची बॉस त्याला प्रपोज करते तर तो नाही कसं पडेल, पण तोंडावर नाही म्हटलं. तोंडावर नाही नको म्हटलं रडू ग मला. बाळा. हे ज्युनियर्स ना असेच असतात. सिनियरच्या प्रेमाची कदर नसते या ज्युनियर्सना. असे असतात का? असं कसं गावी निघून जातो मुली बघायला? नाही नाही नाही, बरोबर आहे. हे ना, हे सगळे पुरुष ना सारखेच असतात. हातात चॉकलेट असताना हे लोक समोर बिस्किट आलं तरी ते सोडवत नाही यांना. असेच असतात हे पुरुष. पण माझं तसं नाहीये. आय ऑलवेज लव्ह चॉकलेट. थोबाड बंद करा मोरे, माझं ना टाळकं सटकताय आता. ओ मॅडम ऐका ना, माझी गाडी ठोकली यांनी. गप्प बसा, मध्ये बोलायचं नाही. ए काय ग, ऐक ना, तू बोल ना. तू खूप प्रेम करतेस का ग तू अक्षयवर? खूप. मी नाही बघू शकत त्याला दुसऱ्या मुलीसोबत. मला नाही जमणार. आणि मी काय काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याची बॉस आहे ना. मी त्याचं काम करायचे. त्याला मी काय काय नाही केलं माहितीये त्याच्यासाठी. मी त्याला हाफ डे हवा असायचा तर मी दर 2 दिवसांनी हाफ डे द्यायचे. त्याचं काम मी करायचे. मी बॉस असून सुद्धा त्याच्यासाठी ऑफिसमध्ये रात्रभर थांबायचे. मी सुद्धा त्याला एकटं वाटू नये म्हणून तासन तास नाकाबंदीमध्ये उभी राहायचे. त्याला आवडतं ना म्हणून छोटीशी का होईना मी टिकली पण लावते. मॅडम तुम्ही पण? आपण सगळ्याच. वेट मॅडम, वेट. एक मिनिट. हे बघा, मला कळतंय. मला एक सांगायचं तुम्हाला. तुम्हाला जर रडण्यासाठी जर खांदा असेल तर माझ्याकडे 2 खांदे आहेत. मोरे जरा तोंड बंद ठेवा मागवा. मॅडम जाओ माझ्या नजरेसमोर. का माणूस आहे उगाच. लहान तोंडी मोठा घास घेतोय. सॉरी टू से, पण तुमचं पर्सनल लाईफ तुमच्या कर्तव्याच्या आड यायला लागलंय. नाही मिस्टर पृथ्वी, तुम्ही चुकताय. माझं कर्तव्य माझ्या पर्सनल लाईफच्या आड यायला लागलंय हो. माझ्या समोर जेव्हा माझ्या वयाच्या मुली रंगीबिरंगी कपडे घालून असे त्यांच्या प्रियकरांसोबत फिरत असतात ना, तेव्हा मी काय करत असते? या खाकीत मी माझं कर्तव्य बजावत असते. मलाही वाटतं कुणाच्या तरी मागे असं घट्ट मिठी मारून बुलेटवर फिरावं, पण माझं कर्तव्य ना बुलेटवर बसून मला एकटं फिरायला भाग पाडतो. रात्री 2 वाजता जेव्हा मी जाते ना, मरीन ड्रायव्हर बघते प्रेमी युगुल अशी हातात हात घालून बसलेली असतात, प्रेमात आकंठ बुडालेली असतात, तेव्हा मी शिट्ट्या ओढून त्यांना उठवत असते. उठा तुम्ही. काय चाललंय तुमचं? तुम्हाला घरदार बिरदार काय घरदार? पण माझ्या आता लक्षात आलंय, या प्रेमी युगुलांचा ना शाप मिळालाय मला. म्हणून मला माझं खरं प्रेम नाही सापडत आहे. पण नाही, मी आता तुझ्यावर अन्याय नाही होऊ देणार. त्या अक्षयला आत्ताच्या आत्ता माझ्या समोर आणून उभं करा, नाहीतर मी. अक्षय नाहीये. मॅडम बस लय झालं तुमचं. मॅडम तुम्ही कायदा हातात घेताय. मॅडम मी कायदा हातात घेणार, नाहीतर मी कायद्याला कडेवर घेणार.
माझ्या घरी लाडाने मला कायदा बोलतात. मॅडम ते काही नाही 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 एक मिनिट ते अक्षयला इथे आण. अक्षयला बोलवायची गरज मॅडम एक मिनिट थांबा अक्षयला बोलवायची गरज नाही यांना अक्कल नको हा एवढा सिग्नल दिसला नाही तुम्हाला नाही दिसला मला सिग्नल, माझ्या डोळ्यात अश्रू होते. अश्रूचं कुणाला कौतुक सांगताय नाही दिसत. एखाद्याला किती सिग्नल द्या त्याला नाही दिसत. मॅडम माझं शांतपणे ऐका अक्षयला इथं आणायची गरज नाही आणि त्याला पण मारायची गरज नाही. मी त्याला मारणार. मला अक्षय इथे आत्ताच्या आत्ता हवाय. हो मॅडम एवढं प्रेम करते ना तुझ्यावरती, मग का हो बोलत नाहीस तिला? का हो बोलत नाहीस तू? अहो मॅडम मी सगळ्यांना हो बोलतो, मुलीच मला नाही बोलतात मॅडम. मी अक्षय नाही मॅडम. हो सर माझ्या लक्षात आले तुमच्या दोघांचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुमच्यामुळे मला मारतात. हो बोलून टाका. हो मॅडम, हो सर, हो म्हणा ना. माझा अक्षय तुमच्यामुळे मार खाईल. प्लीज, माझं खूप प्रेम आहे. मी नाही बघू शकत त्याला मार खाताना. हो बोला सर. म्हणा तुम्ही हो म्हणा. हो बोला सर. ऍक्च्युली कसं असतं माहितीये, आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना त्याच्या मागे लागण्यापेक्षा जो आपल्यावर प्रेम. नाही मला ऐकायचं पण नाही वाक्य जा बाहेर व्हा. ऐक. नाही मला ऐकायचंच नाही वाक्य. नाही 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 म्हणा, हो म्हणा. नाही 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 हो म्हणा. नाही एक मिनिट बस तुम्ही दोघी बाहेर व्हा. सर बाहेर तिथे बाहेर थांबा, बाहेरच्या टेबलावर थांबा. ए बॅग घे आणि तू पण बाहेर हो. तुमचा काय मॅटर तुम्ही बघतो. मोरे ही एफ मी बघतो, तुम्ही काय मध्ये पडू नका. ए बाहेर हो मॅडम. तुम्हाला हे आधी का नाही सांगितलं? डोक्यात शिरत नाही ग. बस तू. आता ही केस मी बघीन. हो म्हणा ना. मॅडम नका ना जाऊ गावाला. जय हिंद मॅडम. मॅडम अक्षय कुमार म्हणतो ते खरं आहे. वाचून दाखवतोय. जो हमें चाहिए उसे हम नहीं चाहिए, और जिसे हम चाहिए वो किसे चाहिए. देवा शपथ हे बरेच दिवस बोलून म्हणून पण काय मला बोलता येत नव्हतं. म्हणून कागदावर लिहून आणलं. मॅडम तुम्ही माझ्या क्रश आहात, तुम्ही माझ्याशी लग्न करा. थोबाड बघितलंय आरशात? तुम्ही माझ्या केसात. कसं परत बघितलंय आरशात कधी थोबडा बघितलाय स्वतःचा? मॅडम तुम्ही माझ्या केसात. प्रेम करतायत प्रेम. डोळे घालून बघू नका, निघा इकडनं. वाह 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 वाह, कहर केला आपण. क्या बात है. अप्रतिम ब्रिलियंट सुपर फॅन्टॅस्टिक स्किट झालंय. माझ्याकडे तर शब्द नाहीये. म्हणजे स्किट मध्ये नव्हते, आत्ताही नाहीये. थेट हास्यरसिक तुमच्याकडे येते. काय म्हणाल प्रसाद दा? वा 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 प्रिया, क्या बात आहे. तुझ्या प्रसंगावधानासाठी जोरदार टाळ्या. अशक्य स्किट होतं, अशक्य म्हणजे आहा ला जवाब. नमा ॲक्च्युली ना काय तुझा ॲपिरन्स या कॅरेक्टरचा इतका डेंजर आहे, पण तुझा परफॉर्मन्स इतका लवेबल आहे, त्याचं कॉम्बिनेशन इतकं ब्युटिफुल बाहेर येतं. क्या बात आहे. वा 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 अशक्य. आणि तुझ्या पण ज्युनियर म्हणजे तू पीपी असं वाटतं की काय तुझ्या मनात चाललंय नेमकं कळत नाही. म्हणजे तुला गावाला जायचंय मुली बघायला का नाही जायचंय. तो जे काठावर ठेवलेस तू कॅरेक्टर ते फार इंटरेस्टिंग आहे. मजा आली खूप. थँक्यू सर. मारिओ कायदा काय म्हणतो ऍक्च्युली ना मला आता असं दिसायला लागलंय मोरे की हळूहळू ना तुझ्या नावाने जसे म्हणजे राहुल नाम तो सुना वगैरे शाहरुखचे डायलॉग आहेत ना तसे कायदा नाम तो सुना किंवा मीच हायवे वगैरे नाही का, ज्या पद्धतीने तू डायलॉग फेकतोस लाजवाब. ओ हो कहर मोरे, कहर ईज आहे तुझ्यात यार, कहर. आणि मजा येते खूप खूप मजा येते. दत्तू तुला परफॉर्मन्स पाहिजे होता म्हणून तू पिपीला बाजूला
केलंच मी बघितलं केलंच तू परफॉर्म एवढं तू अडकलं होतं हे जरा बाजूला. एका इन्स्पेक्टरकडनं मार खातोयस ऑलरेडी दुसऱ्या इन्स्पेक्टरच्या कुलेला धरून तू त्याला मार तू पण मजा मस्त रिॲक्शन मस्त होत्या कडक रिॲक्शन होत्या बहारदार कहर खूप मजा आली वंडरफुल. सई डॅपर परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या प्रहसनाचे खूप हायलाइट्स होते. पहिला हायलाइट म्हणजे तुमचा जेव्हा डान्स सिक्वेन्स होता तेव्हाचे लाईट्स, त्याच्यानंतर स्लो मोशन, अप्रतिम स्लो मोशन होतं. मोरे माय डार्लिंग व्हेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द अरे तुमचं काय करायचं यार. म्हणजे मला असं वाटतं की या मंचावरती तुमच्या वयोगटातल्या कोणीही ही डायलॉग बाजी केली तर ती खपणार नाही, पचणार नाही, रुचणार नाही. पण तुम्ही कसं म्हणजे किती कन्व्हिन्सिंगली करता आणि आम्ही उत्सुक असतो की आता काय डायलॉग असणार आहे, आता काय डायलॉग बोलणार आहेत. अप्रतिम. मला फार मजा आली. मस्त दोघींचेही परफॉर्मन्स खूप छान. दत्तू मस्त मजा आली गाईज. थँक्यू. तीन घराचं भाडं मिळालेलं आहे. हा आता श्रमेश आणि प्रथमेशचं भाडं घेतो आणि लगेच येतो. तुम्ही लय घ्याल हो त्याच्याकडनं भाडं पण त्यांनी द्यायला पण पाहिजे ना. आज जर भाडं नाही आणलात तर तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये लावन. मंडळी, आपल्या घर मालकाला नेहमी गंडवणारे भाडेकरू आज सज्ज झालेत एका नवीन युक्तीसोबत. बघूया आज ते काय शक्कल लढवतायत. अशी ही हसवा फसवी आपल्या समोर घेऊन येत आहेत हास्य जत्रेतले इरसाल गावकरी. किती वेळा सांगितलं कपडे धुवून साबणाचं बुलबुलीत पाणी नका टाकू वाचाऱ्यांनो. सुरुवातीलाच मी घसरलो तर पुरे कसं होईल माणसं. हॅलो बायको. हॅलो. हा हे बघ तीन घराचं भाडं मिळालेलं आहे. हा आता श्रमेश आणि प्रथमेशचं भाडं घेतो आणि लगेच येतो. तुम्ही लय घ्याल हो त्याच्याकडनं भाडं पण त्यांनी द्यायला पण पाहिजे ना. आज जर भाडं नाही आणलात तर तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये लावन. आणि तसाच बाहेर काढून तसाच दोरीवर टाकीन चिमटा लावून. कळलं? लावा आता. बघितलं प्रसाद, हे वचारे मला भाडं देत नाही न मग माझी बायको मला वॉशिंग मशीनला लावते न मला घरा फिरवते. सगळं मी विसरून जातो रे. मला लक्षात राहत नाही माझ्या. कुणाकडनं भाडे घ्यायचंय काय करायचंय ते काय नाही. आज मी ह्यांच्याकडनं भाडं घेणार म्हणजे घेणार. उघड ना. बघ रे. अरे काय काय त्रास देत आहे? झोपलोय ना, झोपमोड करताय लोकांची, कळत नाही काय नाही. किती वाजले किती येत आहे कशाला आणि बेल मारताय टिंगटॉंग टिंगटॉंग टिंगटॉंग. काय मॅनर्स बिनर आहेत की नाही तुम्हाला? सॉरी याचा घरी जा आता, झोपू द्या आम्हाला. आय एम सॉरी. काय झालं ऍक्च्युली मी प्रथमेश वाचाऱ्या
वसाऱ्या प्रथमेश रमेश वसाऱ्यानो यो कोण आहे माणूस माझ्या घरामध्ये जो मना आडवा तडवा बोलतोय? अरे वसाऱ्या उठ, कोण आहे यो? कोण आहे माणूस यो मना आडवा तडवा बोलतोय? वसारा हा स्वतःला घरमालक समजतोय? हा वसारा स्वतःला घरमालक समजतोय काय? हा हा काय हा वसाऱ्या? हा आता तो आहे तर तो समजणारच ना. आता तो आहे आपला घर मालक तर तो समजणारच ना. हा आमचा घर मालक आहे, या रूमचा मालक अरुण कदम. वसाऱ्या हा अरुण कदम आहे? हा येरे झालं काय वसाऱ्या? मिनी अरुण कदम आहे. मिनी इज द हाऊस इज द ओनर हिज. नाही 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 अहो हे कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? अहो हे आमचे मालक आहेत. काय अरुण कदम, कशात बरे आहात ना तुम्ही? अग्री अग्री करेक्ट. मिनी ते भाडं घ्यायला आलोय 15 दिवसाचा. वसाड्या आय एम द अरुण कदम किल्लर. ए वसाऱ्या, तू अरुण कदम कमी आणि दर्शन जाधव जास्त वाटतो. तो जो पहिला सूर लावलाय ना, त्या सुराला मी जन्माला घातलाय वसाऱ्यानं. ही जी काय फालतूगिरी याची जी कॉमेडी चालली हे ते ना, हा वसारा अरुण कदम नायच आहे. खोटी मिमिक करतोय वसारा. ओ हा तुम्ही आमच्या घरमालकाला असं काही बोलू शकत नाही. काय? तुम्ही कोण कुठले बटरवाले आलाय तिथे? चला आम्हाला नको बटर बाहेर द्या. काही हिरे झाले का तुम्ही? हा? मी बटरवाला आहे? हा. रमेश जरा सांग वसार, मी बटरवाला आहे? नाही अहो कारण तुम्ही सोबत खारी बटर आणलात नाही. तुमच्या सायकलला खारी बटर आहे. तुमचा बटरवाला बटर सोबत नको फिरायला. हा म्हणजे मी बटरवाला आहे? मी सायकलला बटरच्या पिशव्या अडकून इकडे आलो. तुमचा धंदा कसा होणार? अरे नाही वसाऱ्या, कान फार फोडून वसाऱ्या. बटरवाला कुठला वसाऱ्या? मी माझ्या आयुष्यात सायकलच चालवली नाही. पायच पोहतो नाही तर कुठून सायकल? सायकल बिल मी बटरवाला नाही वसाऱ्या. मी आय एम द अरुण कदम. मी अरुण कदम. आय एम द अरुण कदम. मी अरुण कदम आहे. मी अरुण कदम आहे. मी चिडलो, मी चाललो. तू नको तू थांब 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 त्याला सांग वसाऱ्या. हे तुझ्यामुळे चालू सर नाही. त्याला सांग वसाऱ्या. रम्या, हा? तुला कळलं? काय? आपल्या घरात 2-2 अरुण कदम आहेत. नाही रे, आपला अरुण आपले मालक आहेत. हे आपले मालक आहेत. हे दर महिन्याला आपल्याकडे येतात, आपल्याकडून भाडं घेतात. 800 रुपये. 35,000. 35,800 रुपये. 35,800. काही हेरे झालं का? थांबा, जाऊ नको. अरे वसाड्यानो, अरे मी तुमच्याकडनं 8,000 रुपये भाडं घेतो ना. 35,800 म्हणजे वसाऱ्या गंडवतोय तो तुम्हाला. मी स्वस्त आहे का तो स्वस्त आहे? तुमचं बरोबर आहे, तुम्ही स्वस्त आहात, पण आम्ही ओरिजिनल अरुण कदमना फसवू शकत नाही. अरे पण वसाऱ्या, आणि कसं आहे, 8,000साठी आम्ही बटरवाल्याला मालक बोलू शकत नाही. अरे पण मी बटरवाला नाहीच आहे ना वसाऱ्यानो. मी अरुण कदम आहे ना. कळत कसं नाही तुम्हाला? कोण आहे माणूस वसारा मला ते पण कळत नाही. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, आपण एक काम करूया, परीक्षा घेऊया पाम्या. तुझं ठरलंय ना? हा. मग घे. पहिला प्रश्न तू विचार. मी प्रश्न विचारतो, जे खरं उत्तर देतील ते अरुण कदम. बस. हा. पहिला प्रश्न तुम्हाला दोघांना पण. हा. अरुण कदमांच्या वडिलांचं नाव काय? तुम्ही उत्तर द्या. विठ्ठल. तू उत्तर दे. विठ्ठल. विठ्ठल खरं नाव सांगितलंय त्यांनी. अरे वसाऱ्या, मग मी पण सांगितलं ना विठ्ठल. बरं ठीक ठीक आहे, दुसरा प्रश्न विचारतो. हा, दुसरा प्रश्न विचार.
अरुण कदमचं शिक्षण किती झालंय? 7वी. सेम बोलला, सेम बोलतोय. सर आपण 7वी बोलला. हा मी पण 7वी शिकलो. अक्कल आहे वाचायला तुम्हाला? काय झालं? अरे तुम्ही आधी मला विचारता 7वी, मग तेच तू उत्तर देतोय ना. मग काय करायचं? तुम्ही आधी त्याला विचारा, मग पकडला जाईल ना तो बसारा. आता चाललो मी चिडलो. थांब तुझ्यामुळेच घडतं एवढं. थांब. सोडूया आपण, सोडूया. काय कसं? आता मी पहिला प्रश्न विचारेन, उत्तर तुम्ही याच्या कानात द्यायचं, तू माझ्या कानात द्यायचं. ये बात आता यस रेडी आहात? रेडी आहात? अरुण कदमचं शिक्षण कुठे झालं? सरस्वती विद्या मंदिर. सरस्वती असेल. सरस्वती विद्या मंदिर. हे पण तेच बोलले. सेम उत्तर दिलं त्यांनी. सेम उत्तर दिला. येरे झाले कसं मी ऐकलंच नाही ना वसाऱ्यानो. तू आधी बोलायला पण तू कसं आधी बोलतो? पण काय अहो पण तिने सेम उत्तर दिलंय ना. मी चिडलेलोच आहे कारण मी अरुण कदम आहे. हे अरुण कदम नाहीच आहे. हायच नाही. जीव जाईल वसाऱ्या, जीव जाईल. थांब. अरे एवढं केलास तर अरुण कदम हाय तो पण संपून जाईल. संपू नको, पूर्ण वेळ वापरायचा आहे. एवढा अरुण कदम त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात नाही केलाय. ऐका ना, हे पायाच्या नाकापासून आवाज काढतोय आम्ही. भावांनो, शेवटचा अजून केला ना मी डायपर लावावा लागेल ना मला. संपवा काय ते पटकन. फोन थांबा, त्याला फोन आलाय. थांबा. हॅलो, हा ओंकार बोलतोय. आता तुम्ही बाजूला व्हा. फोन ठेव. पळून जाऊ नका वसाऱ्यानो, बाजूला व्हा. कान फार फोडून बसा रे. बस झाला आता. बस. आता तुला फोन आला होता. काय बोललास? हॅलो. त्याच्यानंतर काय बोललास? फोन ठेव. त्याच्या आधी काय बोलाच बसाऱ्या? हॅलो. अरे फोन त्याच्या मध्ये काहीतरी बोलायच ना. हॅलो, मी ओंकार राऊत बोलतो. बोलायच ना वसाऱ्या. ते बोल ना. हा ओंकार राऊत आहे वसाऱ्यानो. आय एम द अरुण कदम. हिज हाऊस ओनर. हिज त्यांच्यावर ब्लेम करताय, अरुण कदमांवर ब्लेम करताय. काय बोलले ते? काय बोलले? फोन आला. हॅलो. हा. समोरून आवाज आला. हा. अरुण कदम बोलताय काय? मी ओंकार बोलतोय. त्याच्यावर तो बोलला, ओंकार बोलतोय, ठेव फोन. पण वसाड्या एवढं झालंच नाही. एवढ्या मध्ये समोरचा भाऊ समोरच्याने विचारलं असेल की एके बोलतोय का? अरुण कदम नाही बोला, एके. पटकन झालं. म्हणजे तिकडून तो एके कोणतरी. हा म्हणजे एके बोलला असेल. हा. अरे एके बोललाय. हा क्लिअर आहे. पण हे मला पटतच नाही वसाऱ्या. थांब. नाही पटत आहे ना? नाही पटत आहे ना तुम्हाला? नाही पटत. बस झालं आता. बस झालं. बस झालं. आता अरुण का अरुण आणि कदम का कदम. बजलो. घर मालक अरुण कदमला फोन लाव. लाव वसाऱ्या. लाव. हे नको. तू लाव फोन. अरे फोन तू लाव लाव. फोन. तू लाव फोन. माझ्या फोनवर लाव. हा, अरे तू फोन लाव रे. फोन लाव. आता मला डोकं फिरलं. तू लाव फोन. लाव फोन आता. लाव. घर मालक अरुण कदम, त्यांचाच फोन वाजला. संपवा रे लवकर. घर मालक अरुण कदम फोन लावल्यावर त्याचा फोन वाजतोय. असं कसं होईल वसाऱ्या? आता वाजतोय हे काय? आता एक काम कर, बटरवाला फोन लाव. हा? बटरवाला फोन लाव. लाव तू फोन लाव. बटरवाला. बटरवाला.
तुझ्या आहे बटरवाला तुमचा फोन वाजतोय. अरुण कदमला फोन लावल्यावर त्याचा फोन वाजतो, बटरवाला फोन लावल्यावर तुमचा फोन आता आता सिस्टीमने पण ठरवलंय की तुम्ही बटरवाले आहात. ते अरुण कदम आहेत. म्हणजे मी बटरवाला आहे. हा पण माझे बटरचा धंदाच नाही वसर. मी बटर कधी विकलंच नाही, मी खारी कधी विकलंच नाही, मी कच्चा बटरवाला असणार. अरे म्हणजे सायकल मध्ये पाय पण नाही ना वसर, मी कच्चा बटरवाला. तुम्ही इथला बटरवाला नाही आहात, मग तुम्ही मनविंदर आहात. मनविंदर म्हणजे ते लबे 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 नाही, बल्ले बल्ले, लबे लबे कुठून, बल्ले बल्ले. हा तेच बोलतोय ना वसर. मला कसं ते जमणार आहे. हुर्र, फुर्र, वगैरे भले, हुर्र. ते तर मला नाही येत ना वसर. तुम्हाला ते जमत नाही कारण तुम्ही थॉमस आहात. हे नाही, हे मला नाही माहित. थॉमस आहात तुम्ही, लंडनचा थॉमस जो डिटेक्टिव्ह आहे. गोल हॅट, ओव्हरकोट, तोंडात पाईप. तो मुंबईमध्ये मनविंदर नावाने राहतोय. म्हणून तुम्हाला पंजाबी जमत नाही कारण तुम्ही लंडनचा थॉमस आहात. लंडनचा थॉमस. लंडनचा थॉमस. झालं मला माहितच नाही मी लंडनचा थॉमस. थॉमसची लंडन मध्ये बायको आहे एमिली नावाची, फॉरेनर. म्हणजे बायको आहे एमिली. अरे तोच मला माहितच नाही. माझी फॅमिली तिकडे आहे वचारी. मग माझ्या घरात आहे ती कोण आहे तरी ती वचारी मला कुदवते. कारण ती अरुण कदमांची बायको आहे ना. तुम्ही तर थॉमस आहात लंडनचा. लंडनचा. अरे मग मी लंडनला कधी जाणार. ऐक एक मिनिट. आज हा अरुण कदम आहे. हा मी नाही थॉमस आहे. हा हा अरुण कदमच्या घरी जाणार. हा मग मी कुठे जाऊ. लंडनला. आज रात्री तुम्हाला लंडनला जावं लागेल. हे यार झालंच का पॅकिंग बिकिंग नाही डायरेक्ट कसं लंडनला जाऊ मी. काय नाही, तुम्ही डायरेक्ट एअरपोर्टला गेलात, त्यांना सांगितलं मी थॉमस आहे, डायरेक्ट बॅगा देतील तुम्हाला. ही व्यवस्था आहे. थॉमसला डायरेक्ट बॅगा देतात. त्याला मला माहितच नाही. मग तर मी राहिलोच नसतो इकडे तिकडे माझ्या एमिली कडे गेलो असतो. बरं आता फायनल झालेला काय नाही, final आहे. झालं. या घराचा घर मालक हा अरुण कदम आहे आणि तुम्ही लंडनचा थॉमस आहात जो आज रात्री फ्लाईट पकडून लंडनला जाणार आहे एमिली कडे. आता मी थॉमस आहे ना, किलर झाले. आरडाओरडा करू नको. हा काय करताय तुम्ही? मी घरी जातो. जा, जा, सावकाश जा, सावकाश जा. काळजी घ्या. किती वेळ झाले पैसे घेऊन. एरियस काय तू. आय एम द थॉमस. यो बघ तुझा नवरा. त्याला बोल. त्याला बोल. आय एम द थॉमस. कोण आहे. थॉमस. थॉमस आहे. तुम्ही थॉमस आहे आणि तो अरुण कदम आहे. हे काय चाललंय. ताई इकडे या. ताईंना समजव. ताई आम्ही इथून पण ऐकायला येतं. बोला. नाही नाही ताई, काय झालं, हे ना वेगळंच वागायला लागले हल्ली. हा ना बिचारा खाली चालला होता कुठेतरी, त्याला पकडून आणलं. त्याला म्हणेल तू अरुण कदम आहेस, हे पोरं मला भाडं देत नाही, त्यांच्याकडनं भाडं घे म्हणून ह्याच्याकडनं पण भाडं घेतलं आणि ह्याच्याकडनं 3,000 रुपये घेतले. 4,000 घेतले. 4,000. अरे बापरे, काय करू या माणसाचं. सॉरी आता एवढेच आहेत, नंतर देते मी. कशाला पैसे. बसा. पुन्हा जर हा माणूस इथे आला तर पहिला फोन मला करायचा. कळलं. चला घरी चला. हॅलो अरुण कदम. हो अरुण कदमच बोलतोय. आता रे काय वाटलं तुम्हाला. अरे अरुण कदमचा फोन माझ्याकडे आलाय. वसाऱ्याला सांग बोल तू. झालं का तुम्ही.
काय केलं? ते स्वतःला थॉमस समजताय. तुम्ही स्वतःला काय समजताय? आणि अरुण कदमचा फोन त्यांना दिला? त्यांना दिलाय. तुम्हाला वॉशिंग मशीन मध्ये नाही, एअर फ्रायर मध्ये लावते, विदाऊट ऑइल. जेव्हा बाहेर याल ना तेव्हा बाहुली म्हणून लटकवते दाराला. चला चला. अरे ऐक ना रे, ऐक ना तू. अरे हा कोण माणूस आहे? ओमकार, आयुष्य खूप सुंदर आहे रे. फक्त घर मालक अरुण कदम असला पाहिजे. वा वा वा, बाप रे बाप. या प्रहसनात तुम्ही नेहमीच कन्व्हिक्शनची परिसीमा गाठता, आजही गाठलीत. पाहूया दर्दी हास्यरसिकांना हे स्किट कसं वाटलंय. प्रसाद दा. वा वा वा, बहारदार. ओमकार, नाईस अटेम्प्ट. मजा आली, मजा आली. आणि तुमच्या दोघांची पण फार उत्तम साथ मिळाली त्याला. श्रमेश, प्रथमेश. अरुण, काय बोलू तुझ्याबद्दल यार. मला म्हणजे खरंच मला कळत नाही अरुण. कहर आहेस तू, कहर. म्हणजे काय टोकाचं कन्व्हिक्शन आहे तुझ्याकडे. आणि म्हणजे आम्हाला तर या सिरीजमध्ये माहिती आहे की शेवटी तुला हे गंडवणार आहेत, पण ते तू ज्या पद्धतीने तो ग्राफ नेतोस आणि तो इतका पकडून ठेवतोस की ज्याचं नाव ते. वा वा अरुण, क्या बात आहे यार. नेहमीप्रमाणे दिलखेचक परफॉर्मन्स, मजा आली. सई. मॅड परफॉर्मन्स होता. तुम्ही जे काय करता अरुण दादा ते किती डिफिकल्ट आहे हे आज राऊतला बघून आम्हाला कळलं. म्हणजे तुम्हाला ते नॅचरली अवगत आहे, पण आता तुम्हीच प्रूव्ह करून दिलं की तुमच्यासारखे तुम्हीच आहात. अँड देअर कॅन नॉट बी एनी अदर अरुण कदम किंवा दुसरा अरुण कदम कधीच. आणि थॉमस नाव आहे, परदेशी एमिली आहे, हे म्हणल्यावर जी रिॲक्शन होती ना ती अशक्य होती. तुमच्या तिघांची साथ पण मस्त होती, मजा आली. मंडळी, ही हास्य मोहीम अशीच चालू राहील, पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. पण तुमचा आठवडा होणार हसरा, कारण सोमवार, मंगळवार, बुधवार तुमच्या भेटीला येणार तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.